अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये ही धम्म परिषद पार पडत आहे आणि शेवटचा टप्पा म्हणजे गीताच्या माध्यमातून, संगीताच्या माध्यमातून, मनोरंजनातून प्रबोधन व्हावं हे औचित्य साधून आपण सर्व ग्रामस्थांनी मला या ठिकाणी पाचारण केलात त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते आणि कसलाच वेळ न करता मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. लक्ष असू द्या. समयित होऊन 100 वर्ष जगण्यापेक्षा शीलवंत व ध्यानी होऊन 1 दिवसाचे जगणे श्रेयस्कर होय अशी समतेची शिकवण साऱ्या जगाला देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध. जाऊ दे मूर्खाला तीर्थाला यात्रेला फेडा वयासी महापापे शहाण्यांनी जावे ज्ञान घेण्या देण्या दुःखाच्या कहाण्या ऐकण्यासी असा आपल्या अभंगातून कधीही भंग ना पावणारा विचार ज्यांनी या समाजाला दिला असे ते राष्ट्रसंत तुकाराम महाराज. या देशातल्या जातीयतेच्या भिंती जर निस्त नाबूद करायच्या असतील, जमीन दोस्त करायच्या असतील तर आंतरजाती विवाहाशिवाय पर्याय नाही असा 12व्या शतकामध्ये या जाती व्यवस्थेवर कडाडून हल्ला करणारे महात्मा बसवेश्वर महाराज, हिंदवी स्वराज्याच्या संस्थापिका, एक आदर्श मातृत्व, आकाशात कडाडणाऱ्या विजेने सुद्धा जिचा आदर्श घ्यावा अशा त्या राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, एक आदर्श पुत्र, लोक कल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवय्या, सज्जनांचा कैवारी दुर्जनांचा कर्दन काळ या नव्या युगाचा निर्माता छत्रपती शिवाजी महाराज. आपल्या राज्यामध्ये आरक्षणाचे, निरक्षणाचे आणि संरक्षणाचे धडे सर्व जगाला देणारे असे ते राजा आदिकृषी राजर्षी छत्रपती शाहू महाराज. आम्हा स्त्रियांचे आराध्य दैवत, ज्यांनी स्त्री शिक्षणासाठी वर्णवादाला झुगारून स्त्री शिक्षणाच्या बंडाचा झेंडा हाती घेतला असे ते सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले. ज्यांनी दीनदलितांच्या मनामध्ये अस्मितेची ज्योत निर्माण करून स्वाभिमानी आणि स्वावलंबनाचा संघटितपणे संघर्ष करून ज्यांनी तुम्हा आम्हा जीवन जगण्याचा मूल मंत्र दिला. गुलामाला गुलामीची जाणीव करून दिल्याशिवाय तो बंड करून उठणार नाही अशी गुलामगिरी विरुद्ध आरोळी फोडणारे. बरं झालं माझ्या पोटची गोळी ही लहानपणी मृत पावली, अन्यथा मी माझ्या समाजाकडे लक्ष देऊ शकलो नसतो. जर माझं संविधान माझ्या समाजाची प्रगती करण्यास असमर्थ ठरले तर मी स्वतःला गोळी घालून घेईन. जर माझ्या समोर माझा आणि माझ्या देशाचा प्रश्न आला तर मी माझ्या देशाला निवडेल, आणि जर माझ्या समोर माझ्या देशाचा आणि माझ्या समाजाचा प्रश्न आला तर मग मी मात्र माझ्या समाजालाच निवडेल. एवढंच नाही तर रामू, तुला जो आजार झालाय त्याच्यावर विलाज करणारे हजारो डॉक्टर आहेत, पण माझ्या समाजाला जो आजार झालाय त्याचा एकमेव मी डॉक्टर आहे असा समाजासाठी पत्नीला सुद्धा दुय्यम स्थान देणारे आणि समाजाविषयी प्रेम, कळवळा, जिव्हाळा असणारे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य द नॉलेज ऑफ सिम्बॉल MA PhD DSc LLD डिलीट बारेट लॉ द फादर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. आंबेडकर 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 आंबेडकर. साहित्याचा खरा स्पर्श या रंगभूमीला देणारे साहित्य सम्राट लोकशाहीरांना भाऊ साठे. आम्हा कवी गायकांचे कवी गायक लोककवी वामनदादा कर्डक, ज्यांनी गीताच्या माध्यमातून खेडोपाडी गाव वस्ती तांड्यापर्यंत बाबासाहेब पोहोचवण्याचं काम केलंय असे ते वामनदादा कर्डक. माता यशोधरा, माता सावित्री, माता रमाई, माता भीमाई, माता वालुकाई, मा फातिमा शेख आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या हुतात्म्यांनी आपला प्राण पणाला लावला अशा हुतात्म्यांना, महामानवांना, महामाईंना त्रिवार अभिवादन करते. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय माझे गुरुवर्य कवी तथा प्रबोधनकार बापूरावजी जमदाडे सर नांदेडकर व तसेच माझे जन्मदाते आई वडील यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन प्रथमतः आपल्या समोर कसलाच वेळ न करता, भरपूर वेळ झालेला आहे, कसलाच वेळ न करता कार्यक्रम कोणताही असू द्या आपल्या महापुरुषांना वंदन करणं आपलं आद्य कर्तव्य आहे, प्रथम कर्तव्य आहे. म्हणून प्रथमतः वंदन गीत सादर करते. लक्ष असू द्या.
बुद्धाचा धम्म मग असती पण समते हा बुद्धाचा धम्म त्या बुद्धापदी पडावी मी त्या बुद्धाला शरण जाते बुद्धाच्या धम्माशी माझी प्रीती जडावी मी त्या धम्माला शरण जाते संघाच्या संगतीत माझी संगत वाढावी मी त्या संघाला शरण जाते आणि भीमाच्या पुण्यात तुमची सेवा घडावी मी त्या भीमाला शरण जाते फुले कबीर शाह इनका पहले नाम लेती हूँ भगवान बुद्ध को दिल से प्रणाम करती हूँ इस भारत के नेता प्यारे भीम उन पर जान निछावर करती हूँ और अगोदरचा जय भीम कसा वाटला माहित आहे का अगोदरचा जय भीम ते लग्नात रुसलेल्या नवरदेवासारखा वाटत होता आत्ताचा थोडा बरा वाटला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आई जिजाऊचा आई भीमाईचा त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांचा जय भीम क्या बात है वाह आणि म्हणून वंदन गीत सादर करतो स्थिर ठेवून मनाला तुमनाच्या गुणगुमाला साउंड भैया रिदम थोड़ा थोड़ा कम रखो मेरा आवाज अच्छे से जाना चाहिए पीछे तक आवाज समझतोय ना माझा सुमनांच्या गुंफुमाला आपलं मन हे आपल्या महापुरुषांना वंदन करत असताना तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करत असताना आपलं हृदय हे स्थिर असलं पाहिजे त्याच्या मनाधानात फक्त आणि फक्त आपल्या मनाधानामध्ये फक्त आणि फक्त बुद्धं शरणं गच्छामी हाच आवाज असला पाहिजे नाहीतर आम्ही वंदन करायला बसतो आम्ही कार्यक्रमामध्ये प्रबोधन ऐकायला बसतो आणि आमचं ध्यान सगळं घराकडे राहतं कोण फुलकुंडी उचलून नेईल माझी कोणी माझे झाड तोडून जाईल आमचं हे ध्यान पण महापुरुषांना वंदन करत असताना आपलं हृदय स्थिर असलं पाहिजे आपलं एकाग्र असलं पाहिजे आपण ध्यान लावलं पाहिजे म्हणून स्थिर ठेवून मनाला सुमनाच्या गुंफुमाला 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 सुमनाच्या गुंफुमाला आणि आज अविरत परिश्रमाला अविरत परिश्रमाला अविरत परिश्रमाला अविरत परिश्रमाला वंदन हे भीमाला अविरत परिश्रमाला वंदन हे भीमाला अविरत परिश्रमाला वंदन भीमाला अविरत परिश्रमाला वंदन भीमाला अविरत परिश्रमाला वंदन भीमाला
सांगते विचार विचार बा भीमाचे गठवून सांगते मी स्वरांच्या शृंगाराने आज नटवून सांगते विचार बा भीमाचे गठवून सांगते मी स्वरांच्या शृंगाराने नटवून सांगते मी बा भीमाच्या लिखित संग्रहातील कल्याणकारी तत्व आज पटवून सांगते मी आज पटवून सांगते मी भीमराव रमाई झाले दुबळ्यांचे बाबा करणी जाणत नाही उद्धारिल्या दिशादायी भीमराव रमाई झाले दुबळ्यांचे बाबा कसे झाले बाबासाहेब या 9 कोटी लेकरांचे बाबा आज आम्हाला बाप म्हणलं तर स्वतःच्या बापाची नंतर पण बाबासाहेबांची प्रतिमा आमच्या डोळ्यासमोर उभी राहते बाप आई म्हणलं त्याग मूर्ती माता रमाई आमची आई आई म्हणलं तर आई रमाईची प्रतिमा उभी असते आमच्या डोळ्यासमोर का कारण एवढे कष्ट एवढा संघर्ष त्यांनी आमच्यासाठी केलेला आहे एवढा त्याग त्यांनी आमच्यासाठी केलेला आहे झिजावं हे कसं जिच्याकडून चंदनानं शिकावं आणि जळावं हे कसं ज्याच्याकडून अग्नीनं सुद्धा शिकावं वंदन करणं म्हणजे बाबासाहेबांना शरण जाणं होय मी इथं बसलेल्या मायमावल्यांना आवर्जून सांगू इच्छिते आपण तर बाबासाहेबांची 3 टाइम पूजा केली पाहिजे 3 टाइम सकाळ दुपार संध्याकाळ वेळ मिळेल तसा बाबासाहेबांची पूजा केली पाहिजे आपण कारण पुरुषांवर जसे बाबासाहेबांचे उपकार आहेत तसे महिलांवरती बाबासाहेबांचे डबल उपकार आहेत म्हणून आम्ही बाबासाहेबांची पूजा केली पाहिजे म्हणून अविरत परिश्रमाला वंदन भीमा रमाला अविरत परिश्रमाला वंदन भीमा सध्या मी वंदन करत आहे महापुरुषांना वंदन करणं थोडं शिस्तीत असलं पाहिजे म्हणून मी शांततेत घेत आहे नाहीतर मला मग आम्ही सुद्धा 500 महाराजांचे पूर्वज आहोत
आमच्या एवढं तर राडा धिंगाणा कुणाला जमतही नाही, पण महापुरुषांना वंदन करत आहे. पुढील चांगले चांगले विषय आपल्याला आवडतील असे सादर करणार आहे आणि सध्या वंदन सादर करते. लक्षात असू द्या.